असं म्हटलं जातं की तुम्हाला भाजपचा प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला फडणवीसांचा प्रॉब्लेम आहे. नाही, असं फडणवीसांबरोबर जायचं नाहीये, असं बिलकुल असं नाही. आहे का काही? असं एक नक्की आहे की माझी 237 जी आंदोलनं झालीत राज्यात आणि ती विक्रमी आहेत, त्याच्यातली 200 आंदोलनं श्री फडणवीस साहेबांच्या विरोधातली ही नक्की आहे. पण अर्थात ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून किंवा भाजपचे नेते म्हणून केले, त्यांच्यावर वैयक्तिक असं माझा काही आकस नाही. एक नक्की उलट मी मधल्या काळामध्ये माझ्या सहकाऱ्यांबरोबर गप्पा मारताना एक वाक्य नक्की निश्चित आवर्जून सांगितलं, त्या कार्यकर्त्यांना माझी भूमिका समजावी म्हणून. ती काय होती तर देवेंद्र फडणवीस जरी बीजेपीचे नाही का नेते असले, मुख्यमंत्री असतील आणि आपले पारंपरिक नाही का राजकीय नाही का स्पर्धक असले किंवा विरोधक असले, तरी त्यांचा एक गुण घेतला पाहिजे ना. त्यांनी आक्रमक हिंदुत्व नाही सोडलं. मग त्या ठिकाणी वेळप्रसंगी सत्तेमध्ये त्यांनी काय फार काय नाही का ऍडजस्टमेंट तडजोड नाही केलं. केली. मग ते जर नाही का या ठिकाणी सत्तेत असून सुद्धा ती गोष्ट ठणकावून सांगत असेल, तर आपण तर विरोधी पक्षात आहे. आपण या ठिकाणी आक्रमकपणे सांगितलं पाहिजे की हा देश हा हिंदू मुस्लिम ख्रिश्चनांचा नका या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा आहे. त्याच्यामुळे या राज्यात या देशात सगळ्या जाती धर्मांना राहण्याची नाही का जागा आहे आणि त्यांचं जीवन सुरक्षित व्हावं म्हणूनची आमची भूमिका आहे. या ठिकाणी कुठेही या ठिकाणी बांगलादेश सारखी, पाकिस्तान सारखी, अफगाणिस्तान सारखी परिस्थिती होऊ नये म्हणून काँग्रेसी विचार हा सगळ्यांना जिवंत ठेवू शकतो, हा विचार घेऊन जनतेपर्यंत जावं म्हणून काँग्रेस बरोबर आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या विचारसरणीवर थोडंफार होईना काय प्रभावित होऊन नाही, किंवा त्यांच्या विचारसरणीपेक्षा त्यांच्या निर्णयावर प्रभावित होऊन कुठेतरी तुम्ही देखील ठासून हा निर्णय घेतला असं म्हणायला हरकत असं आहे की नाही. मी एक सांगू इच्छितो, ब्राह्मण समाजाबरोबरचे माझे संबंध खूप छान आहेत. त्यांचा मला म्हणजे माझे मदतदार आहेत, त्यांचा मला आशीर्वाद कायम मिळालेला आहे. संघ हा एक वेगळा विषय, संघाबरोबरचा माझं कुठलाही नाही का आकस नाही. माझा आकस कुठं आहे, भाजप ज्या पद्धतीने आता चोर लुटारूंना घेऊन सुद्धा नाही का निवडणुका लढतोय आणि जिंकतोय. आणि दुसरा मनुवादी विचार, ज्या मनुवादी विचारामध्ये स्त्रीला कमी लेखणं, ज्या मनुवादी विचारामध्ये जात धर्मामध्ये विभागणी करणं, ह्या दोनच गोष्टीच्या मी विरोधात आहे. आता लाडकी बहीण आणली की लाडकी बहीण ही फक्त निवडणुका जिंकण्यासाठी आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की लाडकी बहीण योजना चालू राहावी आमची काँग्रेस पक्षाची भूमिका राहील, कारण की आता तुम्ही जाहीर केली त्याच्यातून तुम्ही माघार घेऊ नका. पण लाडकी बहीण ही कदाचित या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानंतर हे गायब करतील. त्या लाडक्या बहिणीला ते सावत्र बहीण करतील. त्याचं कारण आहे की तिजोरी ज्याप्रमाणे महाराष्ट्राची खडखडाट झालेला आहे त्यानुसार त्यांना काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. तो घेऊ नये यासाठी आम्ही मात्र रस्त्यावर उतरून आंदोलन करू, कारण की त्या लाडक्या बहिणीची फसवणूक बीजेपीवाल्यांनी जर केली तर त्याच लाडक्या बहिणींना घेऊन आम्ही या मंत्र्यांच्या गाडी नक्की आडू. प्रशांत जगताप, तुम्हाला शब्दांमध्ये अडकवणं तसं कठीण आहे, कारण इतका संघर्ष तुमचा राहिलेला आहे आणि अगदी ग्राउंड लेवल पासून तुमचा जो काही प्रवास सुरू झालेला आहे पक्षामध्ये काम करण्याचा किंवा संघटनेला घेऊन पुढे जाणं, संघटनेची ताकद मजबूत करणं, इथं तुमचा USP आहे हा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.